place to have sushi. Tuna, prawns, shrimp. Hi guys, welcome back to my YouTube channel Meg Flying Soul. आणि आज मी जपानमध्ये आहे. जपानमध्ये हा माझा सिक्स्थ डे आहे आणि मी आहे टोकियोमध्ये. टोकियो जपानची कॅपिटल आहे आणि इट्स ब्युटिफुल सिटी. म्हणजे तुम्ही जेवढा दिवस इथे राहणार तेवढे कमी होतील, एवढी मस्त सिटी आहे. आणि सगळं म्हणजे इट्स व्हेरी एंटरटेनिंग. खूप साऱ्या गोष्टी आहेत तिकडे करायसाठी, बघायसाठी, दॅट यू विल नेव्हर गेट बोर इन दिस सिटी. म्हणजे जर मला कधी चान्स भेटला इथे शिफ्ट व्हायचा, आय विल डेफिनेटली थिंक ऑफ शिफ्टिंग हिअर. सो येस, आज थोडंसं सनी डे आहे. आज म्हणजे जून महिना चालू आहे आणि टुडे इज 17 जून आणि थोडंसं टेम्परेचर जास्त आहे. आज सनी आहे बट ह्युमिड नाही आहे. हवा आहे प्लस हॉट आहे, म्हणजे सन हॉट आहे. तर आता मी जाणार आहे सुशी ट्राय करायला. सो मी ऑलरेडी ह्या प्लेसवरती गेलेली आहे 2-3 दिवसांपूर्वी आणि आज मी परत जाणार आहे. आणि दिस इज द चीपेस्ट प्लेस टू हॅव सुशी इन एंटायर टोकियो. तर आज मी टोकियो स्कायट्रीच्या इथे आहे. इट्स लाईक कॉम्प्लेक्स मॉलसारखं आहे. ते 3-4 फ्लोअर्स आहेत आणि त्याच्यावरती टोकियो स्कायट्री आहे. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. लास्ट टाईम पण मी ह्याच लोकेशनवरती आहे. इट्स लाईक अ टुरिस्टिक एरिया. खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत करण्यासाठी, बघायसाठी. शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे पुरेच्या पुरं 4th फ्लोअरचं. तर मी पण थोडीशी शॉपिंग केलेली इकडे आणि आता मी जाते आहे सुशी ट्राय करायला. सो मी ज्या प्लेसवरती जाते आहे सुशी ट्राय करायला त्या प्लेसचं नाव आहे कुरा सुशीज. याच्या फ्रँचायझी पूर्ण टोकियोमध्ये खूप साऱ्या आहेत. इकडे एक आहे, असाकुसामध्ये एक आहे. असाकुसा इज ऑल्सो टुरिस्टिक लोकेशन. तिकडे टेम्पल वगैरे आहे आणि शॉपिंगसाठी एरिया आहे. सो तिकडे एक आहे, इथे पण एक आहे आणि शिंजुकू एरियामध्ये पण आहे. शिंजुकू एरिया जिथे क्लब्स, पार्टी आणि ते सगळ्या गोष्टी आहेत ते. तर तिथे एक आहे, इथे आहे आणि आय एम गॉना गो देअर आणि मी सुशी ट्राय करायला. ती चीपेस्ट म्हणजे आता मी तुम्हाला दाखवेन किती चीप आणि फ्रेश सुशीज खाण्यासाठी जातात. सो आता मी जात आहे सुशी ट्राय करायला. सो दिस इज द कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्समध्ये 2nd फ्लोअरवरती ते प्लेस आहे, ज्या प्लेसबद्दल मी तुम्हाला बोललेली कुरा सुशीज. सो आता मला ते शोधायचं आहे की कुठे आहे. लास्ट टाइम मी गेले तर दुसऱ्या लोकेशनमध्ये होतं, आता हे दुसऱ्या लोकेशनमध्ये आहे. सो लेट्स सी. बट हे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत आणि ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत इकडे. तर या फ्लोअरवरती आहे. कुठे आहे ते एक्झॅक्टली मला माहिती नाही. फायनली मला प्लेस भेटली. इट्स लाईक की जो कॉम्प्लेक्स होता त्याच्या दुसऱ्या साईडला होता आणि इट वॉज व्हेरी कन्फ्युजिंग. गुगल मॅप खूप कन्फ्यूज करत होता, पण नंतर मला भेटली. सो दिस इज द प्लेस कुरा सुशी. द चीपेस्ट अँड मोस्ट अफोर्डेबल सुशी कुड हॅव. मतलब 150 येन म्हणजे लेस दॅन 80-90 रुपीज. सो आणि क्वालिटी पण मस्त आहे, अशी आपण बघूयात. सो देर इज नो वेट टाईम. यू कॅन सिट युअर रूम. कधी कधी वेट टाईम पण असतो ना इथे. सो दिस इज द प्लेस. Choose language, English. Please enter. If you are satisfied, please go to the seat indicated by the number. So, this is the seat. This is the seat. ही प्लेस आहे. सुशी अशी इथून फिरत असते. ऑर्डर टी टुना अँड ग्रीन. इट्स बेटर. साइड में प्लेट्स स्टार्स सूप नको, एक कस्टर्ड नको, सूप स्टफ डेजर्ट एंड
चिकन, टूना, प्रॉन्स, श्रिम्प, और ये भी श्रिम्प ही है, फ्राइड श्रिम्प नहीं, ये पॉपकॉर्न श्रिम्प, ये फ्राइड श्रिम्प, और ये टूना है, ये चिकन है, और ये प्रॉन्स क्रैब है, सॉरी ये क्रैब है। ही होती बेस्ट अँड चीपेस्ट सुशी खाण्याची जागा। तुम्ही जर येत आहात टोकियोमध्ये, जपानमध्ये, सो ही प्लेस तुम्ही आपल्या लिस्टमध्ये ॲड करून ठेवा। आता मी ट्राय करणार आहे रामेन इन टोकियो। हे एक फेमस व्हायरल प्लेस आहे, इचिरन आसाकुसा। मी लास्ट टाइम पण इथून खाल्लेलं आणि मस्त रामेन भेटतात तिकडे। आज आपण तिकडे जाणार। ही आहे प्लेस, इथे अंडरग्राउंड जायचं, मग भेटू। म्हणजे इथे ही एकच डिश भेटते रेस्टॉरंटमध्ये, त्यामुळे तुम्ही टॉपिंग्स वगैरे घेऊ शकता। तर लंच टाईम निघून गेला, तेवढी रश नाही, बट लंच टाईमच्या टाईमला खूप जास्त रश 1080 येनमध्ये भेटतं। इथे ऑर्डर द्यायचं आहे। फर्स्ट आपण लँग्वेज चेंज करू, इंग्लिश। ओके, क्लासिक रामेन, एक रामेन, 1 एग। अजून जर मला टॉपिंग्स ॲड करायचे असतील तर मी करू शकते। कुपन भेटलेले आहे। आपल्याला प्रेफरन्सेस सांगायचे राहतात। फॉर एक्झाम्पल मला कसे पाहिजे एकदम, तर गो फॉर मीडियम, रिचनेस मीडियम, गार्लिक मीडियम, ग्रीन अनियन, स्लाइस पोर्क with pork, फिर original red style mild, medium, spicy। हे घेऊन तिकडे जायचं। आपण इथून पाणी घेऊ शकतो। इथे एक्स्ट्रा शीट आहे, जर का एक्स्ट्रा पाहिजे असेल तर आपण टिक करू शकतो।
तर इथे टॅग्स पण दिलेले आहेत की जर मी बाहेर जाते तर मी हे देऊ शकते किंवा जर इफ आय डोंट नो ऑर्डर प्रोसेसिंग ते पण आहे. त्यामध्ये काय आहे, इट्स नॉइसी. ओके, आय वुड लाईक टू टेक स्ट्रॉबेरी. मी आता हे ट्राय करणार. हे आहे बेंडिंग मशीन्स आणि इथे आहे ऑरेंज ज्यूस वेंडिंग मशीन. सो मी ऑरेंज ज्यूस पिणार वेंडिंग मशीनमधून. ओके, सो आता मी ऑरेंज ज्यूस पिणार आहे. ही ऑरेंज ज्यूसची वेंडिंग मशीन आहे आणि मी इथून 500 आहे ते 500 येन ते टाकते आतमध्ये. ओके, आलं आणि हां 100 मला रिटर्न भेटले. हाय 100 आहेत जे मला आता रिटर्न भेटले. आता इथे वेट 45 seconds. ओके, फन फॅक्ट, देर आर 600 varieties ऑफ ऑरेंज ज्यूस करंटली नोन. ओ माय गॉड, आय डिडंट नो दॅट. ठीक आहे, सो आता 38% झालं आहे ज्यूस. बनतं कसं बनतं आहे नाही माहीत, बट हां इथून ऑरेंजेस जातात ते दिसतं. ऑरेंजेस जाऊन मग वाव, म्हणजे ऑरेंज ज्यूसचे जे कवर असतं ते पण पील होऊन मग ज्यूस येणार. 70% डन. 86, 92. Wow. Amazing. Orange juice is here. अच्छा, पैक वगैरह करून. वाव, विथ आइस. ओ माय गॉड, देयर इज आइस ऑल्सो. हा माझं झालं पिऊन. सो मी इथून हात नाही टाकले. सो दिस इज द सेन्सोजिट. सो मी खूप काही खाल्लेलं आहे. ऑरेंजेस पियाली, स्वीट पण खाल्ली आणि आता इट्स टू हॉट, खूप जास्त गरमी आहे इथे. सो मी आता हॉस्टेलमध्ये चालली वापस. परत मी हॉस्टेलमध्ये जाते. तर आय सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.